नमस्कार मंडळी. जय शिवराय आणि जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शौर्याचे, त्यांच्या धाडसाचे साहस देणारे 12 किल्ले, हे 12 किल्ले यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान आणि सन्मान मिळालेला आहे. 11 जुलै 2025 ही दिवस एका सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखं आहे, कारण की ह्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही 12 किल्ले आहेत त्या 12 किल्ल्यांना एक वैश्विक मानवंदना भेटलेली आहे. ह्या 12 किल्ल्यांचं जागतिक वारसा नामांकनाच्या यादीत त्यांना स्थान मिळालेलं आहे. असाच आपल्या राजांचा ठसा जागतिक लेवलला हे आता उठलेलं आहे. जागतिक लेवलचं जे काही युनेस्कोचं वारसा यादी असतं, त्या युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्यांचं, धाडसाचं प्रतीक असलेले हे 12 किल्ले यांची यादी स्वीकार झालेली आहे आणि त्यांचा या यादीमध्ये समावेश झालेला आहे. त्याबद्दल मी आज माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र शासनाचं लोकराज्य नावाचं एक मासिक असतं. या मासिकाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि विविध ज्या काही घडामोडी असतात त्या घडामोडी या लोकराज्य या महाराष्ट्र शासनाच्या मासिकातून येतात असतात. आणि हे मासिक ऑगस्ट महिन्याचं आहे. आपण पाहू शकता ऑगस्ट महिन्याचं ह्या मासिकाबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूयात. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही दुर्गवैभव आहेत त्याला वैश्विक मानवंदना भेटलेली आहे. त्या संदर्भात हे मासिक आहे. हे मासिक मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देईल. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली आहे, तिथे तुम्ही हे मासिक पाहू शकता. तर मित्रांनो, आपण ह्याच किल्ल्यांविषयी आज थोडक्यात माहिती पाहूयात. ते कोणकोणते किल्ले आहेत ज्यांना या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्यांना टाकण्यात आलेलं आहे. या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत टाकल्यामुळं जागतिक लेवलला ह्या किल्ल्यांचा ठसा आता उठलेला आहे. जागतिक लेवलहून जे काही परदेशी पर्यटक असतात ते पर्यटक ह्या किल्ल्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच आपल्या देशात, आपल्या राज्यात येतील आणि आपल्या छत्रपती शिवाजींचं कर्तृत्व, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज कसे होते हेही संपूर्ण जगाला माहीतच आहेत, परंतु आणखीही त्यामध्ये भर पडेल अशी अपेक्षा करूयात. मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, आपल्या ह्या राजांचे किल्ले जे आहेत ते आपण प्रत्येकाने पाहिलेच पाहिजे. मीही सर्व किल्ले पाहण्याचा माझाही मानस आहे. यातले काही किल्ले मीही पाहिलेले आहेत. हे किल्ले पाहिल्यावर खूप गर्व होतो, खूप अभिमान वाटतो. मित्रांनो, आपले राजे कसं होतं, आपले बाप कसा होता आपल्याला समजतं, आपले महाराज कसे होते ते किल्ले पाहिल्यावर समजतं. मित्रांनो, ह्याबद्दल आपण पाहूया. बघा कोणते ते किल्ले आहेत. बघा मित्रांनो, आपण पाहू शकता शिवनेरी किल्ला, रायगड किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लोहगड किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, राजगड किल्ला, सुवर्णदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, साल्हेर हा किल्ला, खांदेरी किल्ला आणि झिंजी हा किल्ला. या सर्व किल्ल्यांना जागतिक लेवलला एक मान आणि सन्मान भेटलेला आहे. आपण पाहू शकता छत्रपतींच्या दुर्गवैभवाला वैश्विक मानवंदना भेटलेली आहे. जागतिक वारसा यादीत या 12 किल्ल्यांचा समावेश झालेला आहे. आपण पाहू शकतात. याबद्दल डिटेल माहिती मी तुम्हाला देईनच. आपण पाहू शकता पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग आहे जो महाराष्ट्राचा, आणि पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय आहे, त्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही 12 किल्ले आहेत त्यांचा युनेस्को जागतिक वारसाच्या नामांकन यादीत त्यांना समावेश झालेला आहे. आपण किल्ल्यांचं थोडक्यात माहिती पाहूया. हे आपण स्क्रीनवर पाहू शकता. शिवनेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, सालेर, लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि झिंजी हे किल्ले खूप अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये हे जे काही 12 किल्ले आहेत या 12 किल्ल्यांचं सर्वांनी दर्शन घ्यावं अशी ही माझी इच्छा आहे. आपण पाहू शकता 11 जुलै 2025 रोजी आपण पाहू शकता. ही दिनांक खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. 11 जुलै 2025 रोजी आपल्या सर्वांचे जे काही आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या अतुल्य शौर्याची साक्ष देणारे हे जे काही 12 किल्ले आहेत त्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केलेला आहे. आणि ही सर्व आपल्यासाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, या किल्ल्यांबद्दल थोडीशी माहिती पाहूया आपण आता. प्रत्येकाने अभिप्राय दिलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पण
आपला अभिप्राय व्यक्त केलेला आहे. ते म्हणतात की मराठा मिलिटरी लँडस्केप ही जी काही कन्सेप्ट आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप या अंतर्गत, त्या संकल्पनेअंतर्गत 12 किल्ल्यांचे युनेस्कोचे जागतिक वारसा नामांकन दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा आणि सैन्यशस्त्रावर आधारित नीतीचा जागतिक स्तरावर गौरव झालेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आपण पाहू शकता, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून, राज्यातील 14 कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझ्यासाठीही हा अभिमानाचा क्षण आहे, असे फडणवीस साहेब म्हणत आहेत. आपण अभिप्राय म्हणून पाहू शकता, यांचं मत पाहू शकता. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांचाही आपण अभिप्राय पाहू शकता. शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात विशेष स्थान प्राप्त झालेलं आहे. रायगडसह राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच महाराष्ट्राबाहेरचाही मराठ्यांनी कर्तृत्वाची साक्षी दिलेली आहे. तामिळनाडूमधील जो काही जिंजी किल्ला आहे, तो जिंजा किल्ला हे यामध्ये समाविष्ट आहे. मित्रांनो, या किल्ल्यांच्या कणाकणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या गाथा गुंफलेल्या आहेत, हे आपण पाहू शकता. असं मत आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी मत मांडलेले आहेत. आणि आता आपण उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचे आपण अभिप्राय पाहू शकता. ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य उभारणीच्या संघर्षात साक्षीदार असलेले हे जे काय रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि तामिळनाडूमधील जिंजी या 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या नामांकन यादीत झालेला आहे. ही अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे, असे अजित पवार साहेब म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला छत्रपतीच्या कर्तृत्वाला सलाम केलेला आहे आशिष शेलार साहेबांनी. अशा प्रकारे प्रत्येकाचे अभिप्राय पाहिल्यानंतर आता आपण थोडक्यामध्ये पाहूयात ह्या किल्ल्यांबद्दल माहिती. आपण पाहिलंच की छत्रपतींचा दुर्गवैभवाला वैश्विक मानानंद भेटलेले आहेत. ते किल्लेही आपण पाहूयात. शिवनेरी किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर शिवनेरी हा किल्ला अत्यंत सुंदर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन असा, शिवजन्मांची पावनभूमी असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या सर्वांचा आवडता किल्ला शिवनेरी आपण पाहू शकता, पिक्चरमध्ये दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहू शकता रायगड म्हणजे प्रचंड भव्य दिव्य असा रायगड किल्ला. आणि हा रायगड किल्ला शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला हा रायगड किल्ला आपण पाहू शकतात. मित्रांनो, खूप असा सुंदर आणि देखणा किल्ला. राजगड, प्रचंड भव्य दिव्य असा हा राजगड आपण पाहू शकता. स्वराज्याच्या उभारणीचा पाया जो आपण ज्या किल्ल्याला म्हणतो, तो असा हा राजगड, खूप मस्त आणि खूप देखणा किल्ला आपण पाहू शकता. त्यानंतर पन्हाळा आपण पाहू शकता. झंझ आणि शौर्याचं प्रतीक असलेला हा पन्हाळा किल्ला पण खूप असा देखणा आणि सुंदर, भव्य आणि दिव्य. मित्रांनो, आजकाल आपण पाहू शकता पुणे आणि मुंबई यासारख्या ठिकाणी स्वतःचं घर घेण्यासाठी किती माणसाला मेहनत आणि किती कष्ट घ्यावं लागते. त्या काळी महाराजांनी छोट्या मोठ्या मावळ्यांना हाताशी धरून भव्य आणि दिव्य असं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, रयतेचं राज्य स्थापन केलं. 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार, सर्व गोरगरिबांचं, न्यायाचं आणि निष्ठेचं असं हे स्वराज्य, हिंदवी स्वराज्य राजांनी आपल्या उभं केलं. किती सुंदर आणि किती देखणे किल्ले महाराजांनी बांधून ठेवलेले आहेत, आपण पाहू शकता. त्यानंतर आपण पाहूया प्रतापगड म्हणजे खूपच देखणा किल्ला. हा देखणा श्रेष्ठ रणनीचा आविष्कार असलेला हा प्रतापगड ही आपण पाहू शकता. त्यानंतर आपण पाहूया लोहगड. प्रचंड असा भक्कम नावदच पोलादी असा किल्ला असलेला हा लोहगड पण आपण पाहू शकता. लोहगड म्हणजे युद्धसज्जतेसाठी असा अतुलनीय किल्ला असलेला हा लोहगड आपण खूप सुंदर पाहू शकता किल्ला. यावर किल्ल्यांचं सौंदर्य पावसाळ्यामध्ये खूप खुलून दिसतंय. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये नक्कीच आपल्या शिवभक्तांनी, शंभूभक्तांनी या किल्ल्यांची सैर केली पाहिजे, आस्वाद घेतला पाहिजे. आपलं राज कसं होतं याची अनुभूती जेव्हा आपण या किल्ल्यावर जातो तेव्हा खरंच अभिमानाचा, गौरवाचा क्षण आपल्या अनुभूती होते. नक्कीच सर्वांनी
या गडकिल्ल्यांना भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. मीही हळूहळू जसं शक्य होईल तसं देणार आहे आणि 100% देणारच आहे. आपण पाहू शकता खांदेरी किल्ला. खांदेरी हा समुद्रात बांधलेला प्रचंड भव्य आणि दिव्य असा खांदेरी किल्ला आपण पाहू शकता. मराठ्यांचा समुद्री बुरुज ज्याला म्हटलं जातो, तो असा हा खांदेरी किल्ला आपण पाहू शकतात. त्यानंतर आरमाराची डावपेचीचे हुकमी पान असलेला असा हा आपला खांदेरी किल्ला महाराजांनी खूप चिकाटीने जिद्दीने आपल्या मावळ्यांना घेऊन बांधलेला हा किल्ला. सिंधुदुर्ग प्रचंड भव्य दिव्य सिंधुदुर्ग किल्ल्याची मी सैर केलेली आहे. मित्रांनो, डोळ्याचं पारणं फेडणारा हा असा सिंधुदुर्ग किल्ला हे महाराजांनी खूप मोठ्या प्रेमाने हा बांधून ठेवलेला किल्ला. महाराष्ट्राची आरमार ताकद ही संपूर्ण ह्या सिंधुदुर्ग किल्ल्यातून दिसून येते. महाराष्ट्रातला आपल्या असा लाभलेला हा देखणा इतिहास आणि आपण खरंच ह्या भूमीत जन्माला आलो. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तिमत्वाच्या पावनभूमीत आपण जन्माला आलोत. त्यांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. खूपच अभिमानाची क्षण आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकता सागरी दूरदृष्टीचा आविष्कार असलेला सिंधुदुर्ग खूप देखणा किल्ला. सुवर्णदुर्ग हाही सागरी तटच आहे. आपण पाहू शकता सुवर्णदुर्ग ही खूप सुंदर असा देखणा किल्ला, आरमाराचे शक्तिशाली प्रतीक असलेला हा किल्ला आपण पाहू शकतात. विजयदुर्ग नावातच विजय आहे. विजयदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड अशा जुलमी मोगलशाहीला आणि इतर ज्या काही प्रस्थापित सत्तेला असेल टक्कर देऊन असं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य, आपल्या जनतेचं स्वराज्य उभं केलं होतं. असा हा तो विजयदुर्ग किल्लाही आपण पाहू शकता. सागरी सामर्थ्याचा मानबिंदू असलेला हा आपला विजयदुर्ग किल्ला. मित्रांनो, मी ही PDF तुम्हाला नक्कीच देतो. माझ्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ही PDF पाहू शकता. PDF मी तिथे टाकेल. तुम्ही PDF नक्कीच वाचावी. वाचण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, तोही पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये. आपल्या राजांचे, आपल्या गडकिल्ल्यांचे सौंदर्य खूपच खुलून दिसतं. मित्रांनो, तुम्ही नक्कीच सैर करावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे साल्हेर हा किल्ला, डोंगरी किल्ला असलेला साल्हेर किल्ला खूपच उत्तम उत्तर सीमेवरील बलबंद पहारी करी असलेला हा साल्हेर किल्ला नक्षीकामाने खूप सुंदर आणि देखणा असा किल्ला आपण पाहू शकता. जिंजी किल्ला राजांनी आपल्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्र सोडून दक्षिणेपर्यंत मजल मारलेली होती. तामिळनाडूमध्ये असलेला हा जिंजी किल्ला हे आपण पाहू शकता. अशा प्रकारचे स्वराज्याचा रक्षण करता हा असलेला किल्ला. या सर्व किल्ल्यांची, छत्रपतींच्या गडकोटांची वास्तुशास्त्रीय माहिती ही या PDF दिलेली आहे. नक्कीच मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि ही PDF तुम्ही वाचाल आणि PDF वाचण्यापेक्षा जास्त तुम्ही ह्या किल्ल्यांना भेट द्याल, ह्या किल्ल्यांची सैर कराल. आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा आपले शंभू महाराज असतील, यांचं सामर्थ्य, यांचं शौर्य अनुभूती घ्याल आणि मीही घेईल असे मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. आणि मी आता थांबतो. मी महसूल सहाय्यक प्रतीक सूर्यवंशी रावेर येथे तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. असेच नवनवीन महाराष्ट्रात शासनाचे जे काही GR आहेत, जे काही माहिती आहेत, योजना आहेत, ते मी तुमच्यासमोर घेऊन येत असतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच मला ह्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शिवभक्तांना ही आनंदाची क्षण, आनंदाची गोष्ट सगळ्यांना शेअर करा आणि नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा अशी मी विनंती करतो. पुन्हा एकदा आपण नवीन माहितीसह, नवीन GRसह, नवीन महाराष्ट्र जीवनासह आपण नंतर भेटूयात. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.